म्हणतात शिवाजी महाराज माहितीये, ते म्हणतात तुम्ही आदेश दिला ब्राह्मण भोजन चालू करावे. म्हणजे एकूण रामदासांचा आदेश काय तर ब्राह्मण भोजन चालू करा. काय गंमत आहे बघा. रामदासांनी दासबोधामध्ये 19व्या समासातल्या 6व्या श्लोकामध्ये असं लिहिलंय, स्थापन कराव्या ब्राह्मण मंडळ्या. आणि भावानंद बहिणीनं ऐकून ठेवा, जातीच्या संघटना स्थापन झाल्यात म्हणून ज्यांना दुःख होतंय ना, त्यांच्या माहितीसाठी सांगतो, भारतातली जातीची पहिली संघटना ब्राह्मण सभा ही आहे. माळ्यांची, मराठ्यांची, धनगरांची, कुणब्यांची संघटना पहिली संघटना नाही. ज्यांना आता दुःख होत आहे ना, माळी जागे झाले, मराठे जागे झाले, धनगर जागे झाले, दलित जागे झाले म्हणून, त्यांच्या माहितीसाठी पहिली संघटना ब्राह्मण सभा ही आहे. आणि लोकसत्तेने जो काही निधी चालू केला की नाही सभा करायचा, त्यात तुम्ही वाचलं असेल, ब्राह्मण सभेतर्फे सुद्धा त्याच्यामध्ये लोक पाठवतायत पैसे, घालतायत पैसे त्याच्यामध्ये. भावानंद बहिणीनो, माझा मुद्दा आहे तो, ब्राह्मण मंडळ्या स्थापन करा. माळी मंडळ्या, मराठे मंडळ्या, धनगर मंडळ्या असं काही रामदास सांगत नाही. रामदासांना ब्राह्मण मंडळ्यांचं फक्त पडलंय. तर रामदासांचं हे पत्र हाच एकमेव पुरावा की ज्याच्यातनं शिवाजी महाराज त्यांना सद्गुरू मानत होते असं सिद्ध केलं जाऊ शकतं. पण आता अडचण अशी आहे की हे जे एकमेव खरं पत्र, अस्सल पत्र म्हणून आजपर्यंत इतिहासकार मिरवत आले आणि सांगत आले आणि आमच्या समोर ठेवत आले, गजानन भास्कर मेंदळे यांनीच सिद्ध केलंय की हे पत्र मुळात बनावट आहे. रामदासांच्या भक्तांनी हे तयार केलेलं आहे. हरी नरके असं म्हणत नाही. गजानन भास्कर मेंदळे ज्यांनी बहुलकरांच्या तोंडाला मराठा महासंघाच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्यानंतर शिवचरित्रातल्या 3ऱ्या खंडाची 1000 पानं नष्ट करून टाकली. हे शिवचरित्र त्यांनी जे लिहिले ना, त्यातले दोन्ही खंड मी विकत घेतलेले आहेत. 1250 रुपये किंमत आहे. आणि मी आपल्याला सांगतो, वाचल्यानंतर हेही मला माहिती आहे की त्याचे प्रकाशक भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार प्रदीप रावत हे आहेत. गजानन भास्कर मेंदळे, बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर ही सारी मंडळी संघ परिवाराशी संबंधित मंडळी आहेत. आणि त्यांच्या पुस्तकाचा पुरावा घेऊन मी तुम्हाला एवढंच सांगतोय की त्यात सुद्धा त्यांना असं म्हणणं भाग पडलंय की रामदासांच्या समर्थकांनी हे पत्र खोटं तयार केलंय रामदासांना मोठेपण देण्यासाठी. म्हणजे आता अंगलट यायला सुरुवात झाल्याच्या नंतर थोडं तरी खरं सांगायला पाहिजे. म्हटल्यानंतर हे बनावट आहे बाबा, हे नाही खरं, एवढं तर बोललं पाहिजे. इथपर्यंत मंडळी आलीच. आता भावानंद बहिणीनो, रामदासांच्या आणि शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये असंख्य पुरावे एकत्र केल्याच्या नंतर ज्या निर्णायक मुद्द्याकडे आपण येतो, त्या मुद्द्याकडे येत असताना आठवण म्हणून मी फक्त 15-15 सेकंदाची 3-4 घटना सांगतो. राजवाडे हे पहिले या कटातले सूत्रधार. मी सांगितलं तुम्हाला, ह्या राजवाड्यांचं फार मोठं काम आहे. मी उपरोधाने म्हणत नाही, या माणसाने खरंच इतिहास संशोधनासाठी आयुष्य वाहून घेतलं. फार मोठा त्याग आहे, फार मोठी मेहनत आहे, कष्ट आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, मी त्यांचा कृतज्ञ आहे. फक्त माझं दुःख एवढंच आहे की या माणसाने इतिहास निपक्षपातीपणे लिहिला असता तर आम्ही जास्त कृतज्ञ राहिलो असतो. यांनी ब्राह्मणांच्या हितसंबंधासाठी इतिहास वापरला, याचं मात्र आम्हाला दुःख होत आहे. आणि ब्राह्मणांच्या हितसंबंधासाठी यांनी इतिहास वापरला असा माझा आरोप नाही. मी पुरावे देऊन तो सिद्ध करतो. पुरावा क्रमांक 1, ल.रा. पांगारकर जे रामदासांचेही भक्त आहेत, त्यांनी लिहिलेला राजवाडे जे रामदासांचेही भक्त आहेत त्यांच्याबद्दलचा पुरावा. ल.रा. पांगारकर म्हणतात, एकदा मी विसूभाऊंना जेवायला घरी बोलावलं. अन्न वाढलेलं, पानं वाढलेली, गरम गरम अन्न खावं, तर विसूभाऊ चोपड्या चालत बसलेले. मी त्यांना म्हणालो, विसूभाऊ उठा, पानं वाढलेली आहेत आणि गरम गरम भोजन करायचं सोडून पुस्तकं चोपड्या चालत बसतो तो ब्राह्मण कसला, तेव्हा उठा. विसूभाऊ म्हणाले, अरे मी महत्वाचं काम करतोय, मी जरा महत्वाचं शोधतोय, म्हणून मला जरा थोडा वेळ दे. पांगारकर त्यांच्या शब्दात म्हणतात, मी विसूभाऊंना म्हणालो, एवढं महत्वाचं काय चाललंय? तेव्हा विसूभाऊ म्हणाले, अरे पांगारकर, हा रामदास याचं आडनाव काय रे? ठोसर. ठोसर हे देशस्थ ब्राह्मणांचं आडनाव. पण काय रे म्हणाले, हा एवढा हुशार होता, याला राजकारण कळतं, याला संस्कृती कळते, याला इतिहास कळतो, याला धर्मशास्त्र कळतं, इतका बुद्धिमान माणूस ठोसर आडनावाचा म्हणजे देशस्थ ब्राह्मणातला. देशस्थ ब्राह्मणांना एवढी अक्कल कुठे असते रे? पांगारकर देशस्थ बरं का, त्यांना राजवाडे म्हणतायत काय की तुमच्यात एवढी लायकीच नाही.
पांगारकर लिहितात की विसूभाऊ मला म्हणाले तो तुमच्यातला असणार नाही, तो आमच्यातला कोकणस्थातला असला पाहिजे, म्हणूनच तो एवढा हुशार होता. आणि म्हणून म्हणाले मी सिद्ध करून दाखवणार आहे की ठोसर हे आडनाव मुळात चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांचं. मराठ्यांचं नंतर बोलू हो, इथं देशस्थ कोकणस्थांचा आधी सोडवा. दादोजी कोंडदेव आणि शहाजी नंतर बघू, इथे देशस्थ कोकणस्थ. हरिनरके नाही बोलत, पांगारकर बोलतायत. भावानंदबाईंनी न पांगारकर म्हणतात मी म्हणालो विसूभाऊ तुमचा तर्क बरोबरही असेल पण अडचण आहे. तुम्ही म्हणता रामदास ज्या अर्थी बुद्धिमान होता, ज्या अर्थी कर्तबगार होता, ज्या अर्थी हुशार होता, त्या अर्थी तो कोकणस्थ ब्राह्मण असला पाहिजे, पण मला हे मान्य नाही. त्याचं एक कारण मी देशस्थ आहे हे, आणि दुसरं कारण असं की तुम्ही म्हणता की त्यांना आपण संत मानतो. अहो ते जर संत असतील तर ते चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण असूच शकत नाहीत, कारण चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणात एकही संत नाही. हे मी नाही म्हणते, हे पांगारकर म्हणतायत. आणि हे वाचल्यावर मी यदी फडके आणि मश्री दीक्षित या दोन चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांना विचारलं. कुमार केतकरांना विचारायचं राहून गेलंय पण विचारीन. मी विचारलं की काय हो, चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये एकही संत नाही असं पांगारकरांनी म्हटलं, हे खरं आहे का? तेव्हा यदी फडके आणि मश्री दीक्षित दोघंही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण मला म्हणाले खरंय. अरे संत होणे एवढे भोट आहोत काय आम्ही लोक? चित्पावन कोकणस्थ म्हणजे हुशार, बुद्धिमान आणि चिकट, काटकसरी वगैरे ज्याला म्हणतात ते. किती काटकसरी माहितीये? सावरकर इथले तुमच्या दादरचे ना, इथेच आहे ना त्यांचं घर पलीकडे. या सावरकरांचं दन गोखल्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, वाचा जरा. पुस्तकाचं नाव आहे सावरकर एक रहस्य. त्या पुस्तकात गोखल्यांनी लिहिलंय की सावरकर किती काटकसरी होते. त्यांना जेव्हा लाखो रुपयाच्या थैल्या मिळायला लागल्या तेव्हा त्यांच्या थोरल्या भावाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, म्हणून लोकांनी त्यांना सांगितलं की थोरल्या भावाने तुम्हाला वाढवलं, पोचलं, मोठं केलं, त्यांचा जरा खर्च बघा, त्यांना जरा पोटा पाण्यासाठी पैसे पाठवा. सावरकर 50 रुपये मनी ऑर्डर करू लागले. त्या मनी ऑर्डरच्या चिठ्ठ्या ज्या आहेत निरोप लिहिण्याच्या, त्या गोखल्यांनी उद्धृत केल्यात. गोखले म्हणतात गोखले सावरकरवादी आहेत. मी कोणाचा पुरावा सांगतोय? त्यांच्या भक्ताचा पुरावा सांगतोय. गोखले म्हणतात मौजने पुस्तक प्रसिद्ध केलंय, बाजारात पुस्तक आहे, उद्या तुम्ही वाचू शकता लगेच. गोखले म्हणतात सावरकर त्या 50 रुपये मनी ऑर्डरच्या चिठ्ठीवर लिहायचे तुम्ही लहानपणापासून माझे पालन पोषण केले, माझ्यासाठी खर्च केला, त्याची उतराई म्हणून 50 रुपये मनी ऑर्डर पाठवायची माझी इच्छा आहे. मात्र तुम्ही 3 महिने मागे एकदा माझ्या घरी येऊन राहिले होते, त्यावेळेचे घरभाडेही दिलेले नाही, जेवण खाण्याचे पैसेही दिलेले नाहीत, आणि म्हणून त्या पोटी 10 रुपये कापून घेत आहे. गोखले लिहितात सावरकरांनी मनी ऑर्डरच्या फॉर्मवर असं लिहिलं. हरिनरके नाही, मला सावरकरांचा काही अवमान किंवा निंदा नालस्ती करायची म्हणून मी हे सांगत नाही. इतके काटकसरी. तेव्हा यदी फडके आणि मश्री दीक्षित म्हणले आमच्यामध्ये संत असूच शकत नाही. मित्रांनो हे किती खरं आहे माहितीये की चित्पावन कोकणस्थांमध्ये एकही संत नाही म्हणल्यावर मग सुपाऱ्या घेतल्या गेल्या, मग कारखाने सुरू केले गेले संत तयार करण्याचे. म्हणून तर पांडुरंग शास्त्री आठवले करा संत, करा संत, घडवा संत. बाळाजी पंत आठवले सनातन संस्कृती सभेचे, संस्कृतीचे, करा तयार. कारण कोकणस्थांमध्ये संत नाही हो. खरं म्हणजे टेंडरच काढायला पाहिजे कोकणस्थांमध्ये संत तयार करण्यासाठी. मी तुम्हाला इतिहासाचार्य राजवाड्यांचा पुरावा सांगत होतो. मी इतिहासाचार्य राजवाड्यांचा दुसरा पुरावा देतो जो शिवचरित्राशी संबंधित आहे. शिवाजी महाराजांच्या वडिलांचं चरित्र लिहिणाऱ्या कवीचं नाव आहे जयराम पिंडे. या माणसाने जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव आहे राधा माधव विलास चंपू. चरित्राचं पुस्तक आहे, 3 भाषांमधलं पुस्तक आहे. मराठी आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे. हे पुस्तक आहे 40 पानाचं. ते पुस्तक संपादित केलं इतिहासाचार्य राजवाड्यांनी. त्यांनी 40 पानाच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे 240 पानाची. मराठीतली सर्वात मोठी प्रस्तावना बहुधा ही असेल. प्रस्तावना चांगली आहे, अभ्यासपूर्ण आहे, जरूर वाचा. मी ते पुस्तक वाचलंय. वर्धा प्रकाशनाने 100 रुपयाला ते प्रकाशित केले, आजही बाजारात आहे. चांगलं पुस्तक आहे, अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. मी त्यातला पुरावा घेतोय. इतिहासाचार्य राजवाड्यांच्या पुस्तकातला हरिनरके गमनचा नाही. इतिहासाचार्य राजवाडे राधा माधव विलास चंपू मध्ये प्रस्तावना लिहिताना असं लिहितात संपादकीयामध्ये की शहाजी राजांनी